नमस्कार. किडनी कमजोर होत असल्याचे काही सामान्य लक्षणे. आजकाल शरीरात सूज येणे, लघवीचा त्रास, थकवा, बीपी, शुगर आणि किडनी स्टोन यासारख्या समस्या खूप वेगाने वाढताना दिसत आहेत. किडनी शरीरातील अतिरिक्त घाण आणि द्रव्य बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम करते. पण काही वेळा किडनीवर ताण वाढू लागला तर शरीर काही सामान्य संकेत दाखवू शकते. ही काही सामान्य लक्षणे वेळेत ओळखणे महत्त्वाचे ठरू शकते. तर पाहूयात. टिप्स नंबर 1. वारंवार लघवी येणे, विशेषत रात्री 2 ते 3 वेळा लघवीला जावे लागत असेल तर हे किडनी कमजोर होण्याचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी आणि घाण योग्य प्रमाणात फिल्टर करू शकत नसल्यामुळे लघवीच्या प्रमाणात अचानक वाढू शकते. काही लोकांना लघवी करताना जळजळ किंवा अस्वस्थताही जाणवू शकते. टिप्स नंबर 2. लघवीमध्ये फेस येणे. लघवी करताना सतत फेस दिसत असेल तर शरीरातून प्रोटीन बाहेर जात असल्याचा संकेत असू शकतो. सामान्यपणे किडनी शरीरातील महत्त्वाचे प्रोटीन शरीरातच ठेवते, पण किडनीवर ताण वाढल्यास हे प्रोटीन लघवीतून बाहेर पडू लागते. हा संकेत दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. टिप्स नंबर 3. शरीराला सूज येणे. पाय, हात, घोटे किंवा डोळ्याभोवती सकाळी सूज दिसत असेल तर हे शरीरात पाणी साचल्याचे लक्षण असू शकते. किडनी नीट काम करत नसल्यास अतिरिक्त पाणी आणि मीठ शरीरातून बाहेर पडत नाही. यामुळे शरीरात सूज वाढू लागते आणि शरीर जड वाटू लागते. टिप्स नंबर 4. सतत थकवा येणे. थोडंसं काम केलं तरी थकवा जाणवणे, अंगात शक्ती नसल्यासारखं वाटणे किंवा सतत झोप येणे हे किडनी कमजोर होण्याचे संकेत असू शकतात. किडनीवर ताण वाढल्यास शरीराला थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो आणि शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही. यामुळे शरीरात अशक्त आणि कमजोर वाटू लागतं. टिप्स नंबर 5. पाठदुखी किंवा कमरेत दुखणे. पाठीच्या खालच्या भागात सतत दुखत असेल तर ते किडनीशी संबंधित असू शकते. विशेषत एका बाजूला जास्त दुखणे, जळजळ होणे किंवा बसताना त्रास होणे हे देखील महत्त्वाचे संकेत मानले जातात. काही वेळा किडनी स्टोनमुळेही असा त्रास होऊ शकतो. टिप्स नंबर 6. भूक कमी होणे. अचानक भूक कमी होणे, सतत पोट फुगल्यासारखं वाटणे किंवा खाण्याची इच्छाच न होणे हे किडनीवरील ताणाचे संकेत असू शकतात. शरीरात विषारी घटक वाढल्यामुळे पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. टिप्स नंबर 7. मळमळ आणि उलट्या. सकाळी उठल्यावर मळमळ होणे, उलटीसारखे वाटणे किंवा वारंवार उलट्या होणे हे किडनी कमजोर झाल्याचे संकेत असू शकतात. यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम जाणवू शकतो. टिप्स नंबर 8. त्वचा कोरडी पडणे. किडनी शरीरातील मिनरल्स आणि पाण्याचे संतुलन राखण्याचे काम करते. जेव्हा किडनी योग्य प्रकारे काम करत नाही तेव्हा त्वचा कोरडी पडणे, खाज येणे आणि त्वचेवर रफपणा जाणवू लागतो. टिप्स नंबर 9. रक्तदाब वाढणे. वाढलेली बीपी हा किडनी खराब होण्याचे कारण आणि संकेत दोन्ही असू शकतो. किडनी रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. किडनी कमजोर झाल्यास बीपी वारंवार वाढू लागतो. टिप्स नंबर 10. श्वास घ्यायला त्रास. थोडं चाललं तरी धाप लागणे किंवा श्वास घ्यायला त्रास होणे हे शरीरात पाणी साचल्याचे लक्षण असू शकते. किडनी योग्य काम करत नसल्यास फुफ्फुसांवरही ताण येऊ शकतो. टिप्स नंबर 11. लघवीचा रंग बदलणे. गडद पिवळी, लालसर किंवा खूप कमी लघवी होणे ही लक्ष देण्यासारखी लक्षणे असू शकतात. काही वेळा लघवीत रक्त दिसणे हे देखील किडनी समस्येचे मोठे लक्षण मानले जाते. टिप्स नंबर 12. स्नायूमध्ये गोळे येणे. रात्री झोपताना पायात गोळे येणे किंवा स्नायूमध्ये वेदना होणे हे शरीरातील मिनरल्सचे संतुलन बिघडण्याचे लक्षण असू शकते. किडनी कमजोर झाल्यास हा त्रास वाढू लागतो. टिप्स नंबर 13. डोळ्याभोवती सूज येणे. सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज दिसणे हे शरीरातून प्रोटीन बाहेर जात असल्याचे लक्षण असू शकते. हे किडनीवर अतिरिक्त ताण आल्याचे संकेत मानले जातात. टिप्स नंबर 14. एकाग्रता कमी होणे.
सतत विसरभोळेपणा, डोकं जड वाटणे किंवा कामात लक्ष न लागणे हे देखील किडनी कमजोर होण्याचे संकेत असू शकतात. कारण शरीरातील घाण रक्तात साचल्यामुळे मेंदूवर परिणाम होऊ शकतो. टिप्स नंबर 15. अंगाला खाज येणे. शरीरातील बदलामुळे त्वचेवर खाज किंवा जळजळ जाणवू शकते. जळजळ होणे किंवा त्वचा खराब होणे सुरू होऊ शकते. हा त्रासही अधिक जाणवू शकतो. किडनीसाठी काही फायदेशीर सवयी. टिप्स नंबर 1. भरपूर पाणी प्या. किडनी शरीरातील विषारी घटक आणि अतिरिक्त मीठ बाहेर काढण्याचे काम करते. पण शरीरात पाण्याची कमतरता झाली तर किडनीवर अतिरिक्त ताण येऊ लागतो. दिवसभर योग्य प्रमाणात पाणी पिल्याने शरीरातील अतिरिक्त द्रव्य बाहेर टाकण्यास मदत मिळू शकते. विशेषतः सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. टिप्स नंबर 2. कोमट पाणी आणि लिंबू. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू घालून पिल्याने शरीर नैसर्गिकरित्या स्वच्छ राहण्यास मदत मिळू शकते. लिंबामुळे असलेले व्हिटॅमिन सी शरीरातील विषारी घटक कमी करण्यासाठी मदत करू शकते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीर हलके वाटू लागते. टिप्स नंबर 3. मीठ कमी खा. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी साचू लागते आणि किडनीवर अतिरिक्त ताण वाढतो. यामुळे बीपी देखील वाढू शकतो. पॅकेट फूड, चिप्स, लोणचे आणि जास्त खारट पदार्थ कमी खाणे किडनीसाठी चांगले मानले जाते. टिप्स नंबर 5. नारळ पाणी प्या. नारळ पाणी शरीराला नैसर्गिकरित्या हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. हे शरीरातील थकवा कमी करण्यासाठी आणि लघवीचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी मदत करू शकतं. उन्हाळ्यात नारळ पाणी पिल्याने शरीराला ताजेपणा आणि ऊर्जा मिळण्यास मदत होते. टिप्स नंबर 5. रोज चालणे आणि व्यायाम करा. रोज किमान 30 मिनिटात चालल्याने शरीरात रक्तभिसरण सुधारते. यामुळे बीपी, शुगर आणि वाढलेले वजन नियंत्रित ठेवण्यास मदत मिळू शकते. शरीर सक्रिय राहिल्यास किडनीवर येणारा ताण कमी होण्यास मदत होते. टिप्स नंबर 6. कोथिंबीर. कोथिंबीर पाणी शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. काही लोक रात्री कोथिंबीर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी पितात. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत मिळू शकते. टिप्स नंबर 7. शुगर आणि बीपी नियंत्रित ठेवा. वाढलेली शुगर आणि हाय बीपी ही किडनी खराब होण्याची मोठी कारणे मानली जातात. जर शुगर आणि बीपी वेळेत नियंत्रित ठेवले नाही तर हळूहळू किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून नियमित तपासणी करणे खूप गरजेचे आहे. टिप्स नंबर 8. पुरेशी झोप घ्या. रोज पुरेशी झोप घेतल्याने शरीर स्वतःची दुरुस्ती करण्याचे काम चांगल्या प्रकारे करू शकते. झोप कमी झाल्यास शरीरात ताण वाढतो आणि बीपी देखील वाढू शकतो. त्यामुळे रोज 7 ते 8 तास शांत झोप घेणे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. टिप्स नंबर 9. फळे आणि हिरव्या भाज्या जास्त खा. ताजी फळे आणि हिरव्या भाज्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळण्यास मदत होते आणि शरीर ताजेतवाने राहू शकते. विशेषतः काकडी, दुधी भोपळा, गाजर आणि सफरचंद यासारखे पदार्थ शरीरासाठी फायदेशीर मानले जातात. टिप्स नंबर 10. ताणतणाव कमी ठेवा. सततचा ताण आणि चिंता यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जास्त ताणामुळे झोप कमी होणे, बीपी वाढणे आणि थकवा जाणवणे अशा समस्या वाढू शकतात. दररोज थोडा वेळ मन शांत ठेवणे, योगा किंवा ध्यान करणे शरीर आणि मनासाठी चांगले मानले जाते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.